17वा अध्याय. विश्वविकासिती मुद्रा. जे या सोडी तुझी निद्रा, ते या नमोजी गणेंद्रा. श्री गुरुराया. जो त्रिगुण त्रिपुरे वेढिला, जीवित्व दुर्गे अडिला. तो आत्मा शंभू सोडिला, तुझिया स्मृती. म्हणून शिवेसी कांटाळा, गुरुत्वे तुझी आगळा. तरी हेळा माया जळा, माझी तारिता. जे तुझ्याविषयी मूढ, ते यासी तू वक्रतुंड. ज्ञानिया तरी अखंड, उजुची अससी. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मीलनोन्मीलनी. उत्पत्ती प्रलयो दोनी, लीलाची करीसी. प्रवृत्ती करणाच्या तळी, उठली मदाच्या गंधानिळी. पूजी जसी नीलोत्पली, जीवभृंगाच्या. पाठी निवृत्ती कर्ण ताळे, आहाळी ते पूजा विधुळे. तेव्हा मिरवीसी कपोळे, अंगाचे लेणे. वामांगीचा लीला विलासू, जो हा जगद्रूप आभासू. तो तांडव मीसे कळासू, दावीसी तू. हे असो विस्मयो दातारा, तू होसी जयाचा सोयरा. सोयरिकेचे या व्यवहारा, मुकेची तो. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगतबंधू ऐसा भावो. धरूनी वोळगे उवावो, तुझ्याची आंगी. दुजयाचे नावे ते या, देहही नुरे देवराया. जाणो आपण पेया, केलासी दुजा. तू ते करूनी पुढे, जे उपायी घेती दवडे. ते यासी तू बहुवे पाडे, मागाची ठासी. जो ध्याने सुये मानसी, ते याच्या तू नाही देशी. ध्यान विसरे तेणेसी, वालभ तुझ. तू ते सिद्धची जो नेणे, तो नाडे सर्वज्ञपणे. वेदाही येवडे बोलणे, नेघसी कानी. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री बांधो के हाव. दिसती ते तुली माव, मा भजो काई. दैविके सेवक हो पाहे, तरी भेदिता द्रोहो लाहे. म्हणून आता काही चिनोहे, तुझ लागिजी. जय सर्वथा सर्व नोहिजे, तै अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे वर्म तुझे, आराध्य लिंगा. तरी न उरवनी वेगळेपण, रसी भजनले लवण. तैसे नमन माझे जाण, बहुकाई बोलो. आता रिता समुद्री रिगे, उचंबळ तू कुंभुनिगे. कादसी दीपा संगे, दीपुची होये. तैसा तुझे या प्रणिपाती, मी पूर्ण झाला श्री निवृत्ती. आता आणि न व्यक्ती, गीतार्थ तो. तरी षोडशाध्यायी शेखी, तिये समाप्तीचे या श्लोकी. जो ऐसा निर्णयो निष्टंकी, केला देवे. जे कृत्याकृत्य व्यवस्था, अनुष्ठावे यागा पार्था. शास्त्रची एक सर्वथा, प्रमाण तुझ. तेथ अर्जुन मानसे, म्हणे हे ऐसे कैसे. जे शास्त्रे विण नसे, सुटिका कर्मा. तरी तक्षकाची ये फडे, टोकोनी कोते मणी काढे. कै नासिकीचा केसु जोडे, सिंहाचिये. मग तेणे तो वो विजे, तरी चिलेणे पाविजे. एरवी काई असिजे, रिक्त कंठी. तैसी एया शास्त्रा मोकळी, एया कोणके पावेटाळी. जे एक वाक्यतेच्या फळी, पैसी जे कै. जाले याही एक वाक्यता,
का लाभे वेळू अनुष्ठिता, कैचा पैसा रूपा जीविता, ए तुला येया। आणि शास्त्रे अर्थे देशे काळे, इही चहूही जे एक फळे, ते विपाये की का मिळे आघवेयासी। म्हणून शास्त्रीचे घडते, नो हे प्रकारे पा बहुते, तरी मूर्खा मुमुक्षु येथे का इगती। तो हा पुसावेया अभिप्रावो, अर्जुन करी प्रस्तावो, तो 17वेया ठावो अध्याया येथ। अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः, तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः। तरी सर्व विखे वितृष्णो, जो सकल कली प्रविष्णु, जो कृष्णाही नवल कृष्णो अर्जुनत्वे। शौर्ये जोडीला आधारू, सोमवंशीचा शृंगारू, सुखादि उपचारू जयाची लीळा। जो प्रज्ञेसी प्रियोत्तमू, ब्रह्मविद्येचा विश्रामू, सहचरू मनोधर्मू देवांचा जो। तो म्हणे गा तमाल श्यामा, इंद्रिया फावले या ब्रह्मा, वरी तुझा बोलू आम्हा साकांक्षु पैजी। जे शास्त्रे वाचूनी आणिके, प्राणिया स्वमोक्षो न देखे, ऐसे का जे कैपखे बोलिले देवे। तरी न मिळे तो देशो, नोहीच काळाचा अवकाशो, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दूरी। अभ्यासासी विरजिया, होती जिया सामग्रिया, तियाही नाही आपैतिया तिये वेळे। उजो नोहेच प्राचीन, नेदीच प्रज्ञा संहान, ऐसे ठेले आपादन शास्त्रीचे जेया। किंबहुना शास्त्रविखी एकी नवतिनिकी, म्हणोनी उखी विखी सांडिली ते। परिनिर्धारून शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदता ती परत्रे साचार जे। ते या ऐसे आम्ही हो आवे, ऐसी चाड बांधवनी जीवे, घेती ते यांचे मागावे आचरावे या। धडे याचे या आखरा, तळी बाळली हे दातारा, का पुढा सोनी पढी करा अखमु चाले। तैसे सर्व शास्त्र निपुण, ते यांचे जे आचरण, तेच करीती प्रमाण आपुलिये श्रद्धे। मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाने, अग्निहोत्रादि यजने करीती श्रद्धा। तिया सत्वरजतमा, माझी कोणी पुरुषोत्तमा, गती होये तेही आम्हा सांगी जोजी। श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा, देहिनां सा स्वभावजा। सात्विकी राजसी चैव, तामसी चेति तं शृणु। तव वैकुंठपीठिसे लिंग, जो निगम पद्मीचा पराग। जिये जेया जिये हे जग अंग छाया। कालु सवियाची वाडू, वेदुलोकोत्तरु प्रौढू, अद्वितीयु गूढू आनंद घनु। ये श्लाघिजे तिजेणे बिके, ते जयाचे का आंगिके। तो श्री कृष्णजी स्वमुखे बोलतु असे, म्हणे पार्था तुझा अतिसो, हेही गा आम्ही जाणतसो। शास्त्राभ्यासाचा आडसो मानितासिकी। नसुधियाची श्रद्धा, झोंबो पाहासी परमपदा। तरी तैसे हे प्रबुद्धा, सोहपे नोहे। श्रद्धा म्हणितलयाची साठी, पाती जो नये किरीटी। काई द्विजू अंत्यघृष्टी, अंत्यु नोहे। गंगोदक जरी झाले, तरी मध्य भांडा आले। ते घेवो ये काही केले विचारी पा।
चंदून होये सीतळू, परी आगीसी पावे मेळू, ते हाती धरिले या जाळू, न शके काई. काकी डाळाची ये पुटी, पडिले सोळे किरीटी, घेतले या चोखासाठी नागवीना. तैसे श्रद्धेचे दलवाडे, आंगे किर चोखडे, परिप्राणियाचे या पडे विभागी जय. आणि प्राणिये तव स्वभावे, अनादिमाया प्रभवे, त्रिगुणाचेची आघवे वळिले आहाती. तेथही दोन्ही गुण खचती, मग एकुच धरे उन्नती. तैतैसिया होती वृत्ती, जीवांची एया. वृत्ती ऐसे मन धरीती, मना ऐसी क्रिया करीती. केलिया सारिखे वरीती, मरोनी देहे. बीज मोडे झाड होये, झाड सुकले बीजी माये. ऐसे निकल्प कोडी जिये, जातीन नशे. तिया परी इये अपारे, होता जाता जन्मांतरे. त्रिगुणत्व नवे बिचरे प्राणियांचे. म्हणून प्राणियांच्या पैकी, पडली श्रद्धा अवलोकी. होये गुणा सारिखी तिही एया. विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाची करी सांद. परी एका दोनी वोखद, येर आहाती. सत्वाचे नि अंग लगे, श्रद्धा मोक्ष फळारिगे. तव रजतम उगे, कापा राहाती. मोडूनि सत्वाची त्राये, रजोगुण आकाशा जाये. तेव्हा तेची श्रद्धा होये, कर्माची सुणी. मग तमची उठी आंगी, ते धवा तेची श्रद्धा भंगी. हो लागे भोगा लागी, भले ते या. एवं सत्वरजतमा, वेगळी श्रद्धा सुवर्मा. नाही भूतग्रामा माझी येया. सत्वानुरूपा सर्वस्य, श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो, यो यश्रद्धः स एव सः. म्हणून श्रद्धा स्वाभाविक, असे त्रिगुणात्मक. रजतम सात्विक भेदी इहि. जैसे जीवनची उदक, परिविखी होये मारक. कामिर्या माझी तीख, ऊसी गोड. तैसा बहुवसे तमे, जो सदाची होये निमे. तेथ श्रद्धा परिणमे, तेची हो उनी. मग काजळा आणि मसी, न दिसे विवंचना जैसी. ते विश्रद्धा तामसी, हो उनी ठाके. तैसीची राजसी जीवी, रजोमय पै जाणावी. सात्विकी आघवी, सत्वाचीची. ऐसे निहास कळू, जगडंबरू निखिळू. श्रद्धेचाची केवळू, वोतलासे. तैसे गुणत्रय वसे, त्रिविधपणाचे लासे. श्रद्धे जे उठले असे, ते ओळखतू. तरी जाणीजे झाड फुले, का माणूस जाणीजे बोले. भोगे जाणीजे केले, पूर्वजन्मीचे. तैसी जिही जिही चिन्ही, श्रद्धेची रूपे तिन्ही. देखिजती ते वाणी, अवधारी पा. यजन्ते सात्विका देवान्, यक्षरक्षांसि राजसाः. प्रेतान् भूतगणांश्चान्ये, यजन्ते तामसा जनाः. तरी सात्विकी श्रद्धा, जयांचा होये बांधा. ते या बहु करून मेधा, स्वर्गुवरी. ते विद्या जात पडती, यज्ञक्रिया निवडीती. किंबहुना पडती, देवपैकी ते. आणि श्रद्धा राजसा, घडिले जे वीरेशा. ते भजती राक्षसा, खेचरा हान. जीवबंधे साधूनि बळी, भूतप्रेत कुळेही मैली. स्मशानी संध्याकाळी, पूजी तिजे. ते तमोगुणाचे सार, काढूनी निर्मिले नर. जाणतामसिये घर, श्रद्धेचे ते. ऐसी इही तिन्ही लिंगी,
त्रिविध श्रद्धा जगी पै हेही या लागी सांगतसे. जे हे सात्विक श्रद्धा जतना धरावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विकी श्रद्धा जया निर्वाहाती धनंजया बागुल न होये ते या कैवल्य ते. तो न पढो का ब्रह्मसूत्रे ना लोडू का सर्वही शास्त्रे सिद्धांत नवतु स्वतंत्रे ते याच्या हाती. परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण हो उनिमूर्त अनुष्ठाने जगा गाजत वडील जेगा. ते यांची आचरती पाऊले पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले. तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे पै एकुदी पुलावी सायासे आणि एकुतेथ फुका बैसे तरी तो काही प्रकाशे वंची जेगा. का एके मोल अपार वेचोनी बांधले धवलार तो सुरवाडू वसती कर न भोगी तिकाई. हे असो जो तळे करी ते याची तृषाहारी की सुवारासीची अन्ने घरी येरा नव्हे. हे बहुकाई बोलो पैगा एका गौतमासीची गंगा येरा समजता काही जगा वोहळ झाली. म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी ते या ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खुही तरे. अशास्त्रभीतं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ता कामरागबलान्विताः. ना शास्त्राचे निकिरनावे खाकरोही नेणती जीवे परिशास्त्रज्ञासिवे टेको नेदिती. वडिलांची या क्रिया देखो निवाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजवीती. आपुलेनी आटोपे धनत्वाचे निदर्पे साचची पाखंडाची तपे आदरीती. आपुल्या पुढिलाचे या अंगी घालून कातिया रक्तमांस प्रणतिया भरभरो. रिचवीती जळता कुंडी लावीती चेडे याच्या तोंडी नवसिये देती उंडी बाळकांची. आघ्राचिया उजरिया क्षुद्र देवतावरिया अन्नत्यागे सातरिया टाकीती एक. अगा आत्मपरपीडा बीज पैतम क्षेत्री सुहाडा पेरीती मगते पुढा पिको लागे. बाही नाही जोडी आपुलिया आणि नावे तेही धनंजया न मनिता होये ते या समुद्री जैसे. का वैद्याते करी सळे रसुघाली पाऊखळे तो रोगिया विव्हळे सवता होये. नाना फडिकराचे निसळे काढी आपुलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके. तैसे ते या तामसा होये जे निंदूनि शास्त्रांची सोये. सेंग धावती मोहे आडाईले कामु करवी ते करीती क्रोधु मारवी ते मारीती किंबहुना माते पुरीती दुःखाच्या गुंडा. कर्षयंत शरीरस्थं भूतग्राममचेतसः मांचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. आपुल्या परावादेही जे वीरु करीती काही ते मज आत्मेया पाही होये सीणू. पै वाचेचे निपालवे पापिया ते नातळावे परिपडिले सांगावे त्यजावेया. प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यजु जैसा भखळिजे. हे असो हाते क्षाळिजे कश्मलाते तेथ शुद्धीचिया आशा तो लेपुन मनी जैसा. ते याते सांडावे या हा ऐसा अनुवादु केला. परी अर्जुना तू ते याते देखसी तै स्मर हो माते
जे आन प्रायश्चित्त येथे माळेल ना. म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै एकी. जतना करावी निकी सर्वा परी. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विकू लागू. सत्ववृद्धीचाची विभागू आहारू घेपे. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई. आहारू वाचूनी नाही बळी हेतू. प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावधू घे मदिरा. तो हो उनिठाके माजिरा तिये चिक्षणी. जो सविया सर्वांनरस सेवी तो व्यापी जे वात पित्त श्लेष्म स्वभावी. काये दाहक झाले या निववी पयादिक. ना तरी अमृत जिया परी घेतले मरण निवारी. का आपुले या ऐसे करी सेविले विष. तेवी घेपे जैसा आहारू धातू तैसाची होये आकारू. आणि धातू ऐसा आंतरू भावो पोखे. जैसे भांड्याचे नितापे आतुल उदकही तापे. तैसी धातू असे आटोपे चित्तवृत्ती. म्हणून सात्विकुर सुसेविजे ते सत्वाची वाढी पाविजे. रजतमात्मक होईजे येरी रसी. तरी सात्विकु कवणु आहारू राजसा तामसा काई आकारू. हे सांगो करूनी आदरू आकर्णिजो. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आणि एकसरे या आहारा कैसे नीतीनी मोहरा. जालिया तैतेही वीरा रोकडे दाऊ. तरी जेवणाराची रुची निश्चिती की बोने याची. आणि जेवितात व गुणाची दिसी येथ. जो जीव करता भोगता तो गुणात व स्वभावता. पावोनी त्रिविधता चेष्टे त्रिधा. म्हणून त्रिविध आहार यज्ञही किर त्रिप्रकार. तपदान हन व्यापार त्रिविध चित्ते. आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले. ते ऐक गा भले रूप करू. आयुः सत्वबलारोग्य सुखप्रीति विवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहाराः सात्विकप्रियाः. तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगिता पडे. तै मधुरी रसी घडे मेचुतेया. आंगेची द्रव्ये सुरसे जे आंगेची पदार्थे गोडिसे. आंगेची स्नेहे बहुहसे सुपक्वे जिये. आकारे नोहती डगळे स्पर्शी अतिमवाळे. जिभे लागी स्नेहाळे स्वादी जिये. रसे गाढी विरूढली द्रवभावे आथिली. ठाये ठावो खांडिली अग्नितापे. आंगे साने परिणामे थोरे जैसी गुरुमुखीची अक्षरे. तैसे अल्पे जिही आहारे तृप्ती राहे. आणि मुखी जैसी गोडे तैसी चिहिते आतुलीकडे. तिही अन्नी प्रीती वाढे सात्विकाची. एवं गुणलक्षण सात्विक भोग्य जाण. आयुष्याचे हे त्राण नीच नवे. येणे सात्विक रसे जे देही मे हो वर्षे. तै आयुष्य नदी उससे दिहाची दिया. सत्वाची किरपाळती कारण हाची सुमती. दिवसाची उन्नती भानु जैसा. का शरीरा हा न मानसा बळाचा पै कुवासा. हा आहारुतै दशा कैची रोगा. हा सात्विक होये योग्य तै भोगावे या आरोग्य. शरीरासी भाग्य उदयले जाणे. आणि सुखाचे देणे घेणे निके उवाया येणे. हे असो वाढे साजणे आनंदे सिगा.
ऐसा सात्विक आहारू परिणमला हा थोरू परिकरी उपकारू सबाह्यासी आता राजसासी प्रीती जिहिरसी आथी करू तेही व्यक्ती प्रसंगेगा कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः आहारा राजसस्यष्टा दुःखशोकामयप्रदाः तरी मारे उणे काळकूट तेणे माने कडवट काचुने याही होनी सदट आमली हान आणि कणिके ते जैसे पाणी तैसे मीठ बांधताचे आणि ते तुलीची मेळवणी रसांतरांची ऐसे खारट अपाडे राजसाते या आवडे उन्हाचे निमिषे तोंडे अग्नीची रिगे वाफेची एसिगे वातीही की लागे तैसे उन्ह मागे राजसुतो वावंदळे पाडू निठाये साबळुडा हारला होये तैसे तिखट खाये घाये विणरूपे आणि राखे ही हुनी कोरडे आतु बाहिरी एके चिपाडे तो जिव्हा डंसु आवडे बहुतेया परस्परे गा दाता आदळू होये खाता तो ग्रास तोंडी घेता तो खो लागे आधीची द्रव्ये चुरमुरी वरी परिवंडी जती महुरी जिये घेता होये धुवारी नाका तोंडा हे असो उगे आगिते म्हणे तैसे गाराईते पढिये प्राणा परवते राजसासी ऐसा नुपरवनी तोंडा जिभे उर्मी केला वेडा अन्न मीखे भडभडा आगीची खाये तैसाची लवंघा सुटे मग भुईसे जे साटे ना पाणियाचे न फिटे तोंडोनी पात्र ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ जे सूतले तेचे वावया घातले माजवण पोटी ते एकमेकासले रोग होता उठले ऐसा राजसुपोळे केवळ दुःखे एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामांचाही उजगरा सांगितला आता ते या तामसा आवडी आहारी परिसा तेही सांगो चिलसा झने तुम्ही यात या मंगतरसम पूतिपर्युषितंचयत उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनं तामसप्रियं तरी कुहिले उष्टे खाता न मनिजे तेणे अहिता जैसे का उपहता मैसी खाये निफनले अन्न तैसे दुपारी का ये रे दिसे अति करे तै तामसे घे इजेते ना तरी आध उकडिले का निपट करपले तैसे ही खाये चुकले रसाजे येवो जे या का आथि निष्पत्ती जेथर सुधरी व्यक्ती ते अन्न ऐसे प्रतीती तामसा नाही ऐसे निकही विपाये सदन्नावरी पडा होये तरी घाणी सुटे तो राहे व्याघ्रु जैसा की बहुविदिसी वो लांडिले निषिद्धपणे सांडिले शुष्क अथवा सडिले गाभिणेही हो तेही बाळांचे हातवेरी चिवडिले राबडी करी कासवे बैस ऊनी नारी आधैले करी ऐसे निकष्मले खाये तै ते या सुख भोजन होये परी येणे ही न धाये पापिया तो मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबुखा जे या का सर्व दोषा कुद्रव्यासी ते या अपेयांच्या पानी अखाद्यांच्या भोजनी वाढविजे उतान्ही तामसे तेणे एवं तामसा जेवणारा
ऐसे सिचिमे चुहे वीरा, याचे फळ पै दुसऱ्या क्षणी नाही. जे जेव्हाची हे अपवित्र, सिवे ते याचे वक्त्र, तेव्हाची पापा पात्र, झाला की तो. एया परवते जे जेवी, ते जेविती वोजन म्हणावी. पोटी भरती जाणावी, यातनाची ते. सिर लावे काही होये, का आगी रिगता कैसे आहे. हे जाणावे काही पाहे, सहा तुची असे. म्हणून तामसा अन्ना, परिणाम पाहे सिना. न सांगोची अर्जुना, देवो म्हणे. अफलाकांक्षिभिर्यज्ञो, विधिदृष्टो य इज्यते. यष्टव्यमेवेति मनः, समाधाय स सात्विकः. आता यावरी, आहाराची परी. यज्ञो हि अवधारी, त्रिधा असे. परी ती माझी प्रथम, सात्विका यज्ञाचे वर्म. ऐक पासु महिम शिरोमणी. तरी एक पुरुषोत्तमू, वाचूनि वाढो नेदी कामू. जैसा कामनो धर्मू, पतिव्रतेचा. नाना सिंधू ते टाकुनी गंगा, पुढान करीची निगा. का आत्मा देखोनी उगा, वेदू ठेला. तैसे जे आपुल्या हिती, बेचवनिया चित्तवृत्ती. नुरतीची अहंकृती, फळा लागी. पातले या झाडाचे मूळ, मागवते सरो नेणे जळ. जिरेची का केवळ, ते याच्या अंगी. तैसे वांग मनोदेही, यजन निश्चयाच्या ठाई. हार पावनी जे काही, वांछी तिना. तिही फळवांच्या त्यागी, स्वधर्मू वाचून जो विरागी. की जे तो यज्ञ सर्वांगी, अलंकृतू. परी आरिसा आपण पे, हे डोळा जैसे घेपे. कातळ हातीचे निदीपे, रत्न पाहिजे. नाना उदिते दिवा करे, गमावा मार्ग दिठी भरे. तैसा वेद निर्धारे, देखवनिया. तिये कुंडे मंडप वेदी, आणिकी ही समारंभ समृद्धी. ते मिळवणी जैसी विधी, आपण केली. सकल अवयव उचिते, लेणी पातली जैसी अंगाते. तैसे पदार्थ जेथिच्या तेथे, विनियोगुनी. काही वानू बहुही बोली, जैसी सर्वाभरणी भरली. ते यज्ञविद्याची रूपा आली, यजनमीशे. ऐसा सांगो पांगू, निफजे जो यागू. नुरोनिया लागू, महत्वाचा. प्रतिपाळू तरी याचा, चौपाटी किजे तुळसीचा. परिफळ फूल छायेचा, आश्रो नाही. किंबहुना फळाशे विण, ऐसिया निगुती निर्माण. होये तो यज्ञ जाण, सात्विकुगा. अभिसंधाय तु फलं, दंभार्थमपि चैवयत्. इज्यते भरतश्रेष्ठ, तौ यज्ञो विद्धि राजसं. आता यज्ञ किरवीरेशा, करी तरी एयाची ऐसा. परिश्रद्धे लागी जैसा, आवंतीला रावो. जे राजा जरी घरासी ये, तरी बहु उपेगा जाये. आणि कीर्ती ही होये, श्रद्धा न ठके. तैसा मनी धरूनी आवाका, म्हणे स्वर्ग जोडेल आसिका. दीक्षितू होई न मान्य लोका, घडेल यागू. ऐसी केवळ पै फळा लागी, महत्व फोकारावे या जगी. पार्था निष्पत्ती जे यागी, राजसते. विधिहीनमसृष्टान्नं, मंत्रहीनमदक्षिणं. श्रद्धाविरहितं यज्ञं, तामसं परिचक्षते. आणि पशुपक्षी विवाही, जोसी कामा परवता नाही. तैसा तामसा यज्ञा पाही, आग्रोची मूळ.
वारे या ऐसा अवाट होये, मरणा मुहूर्तु पाहे, का निषिद्धासी न बिहे आगी जरी. तरी तामसाचे या आचारा, विधीचा आथिना वोढावारा. म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखळू. न लगे वेदाचिये चाडे, नये मंत्राधिक ते याकडे. अन्न जात तेन सुटे तोंडे, मासिये जेवी. वैराचा बोलू ब्राह्मणा, तेथ कैची रिघैल दक्षिणा. अग्नि जाला वाउधणा, वरी पडा जैसा. तैसे वायाचे सर्व ही वेचे, परिमुख न देखे श्रद्धेचे. ना नागविले निपुत्रिकाचे, जैसे घर. ऐसा जो यज्ञाभासू, जे या नाव या गुतामसू. ऐसे म्हणे निवासू, श्रियेचा तो. देव द्विज गुरुप्राज्ञ, पूजनं शौचमार्जवम्. ब्रह्मचर्य महिंसा च, शारीरंतप उच्यते. अगा गंगेचे एक पाणी, परिनेले आनानी वाणी. एक मणिके एक आणी, शुद्धत्व जैसे. तैसे तिही गुणी तप, एथ झाले से त्रिरूप. ते एक केले दे पाप, उद्धरी एक. तरी ते चितिही भेदी, कैसे पा म्हणो सुबुद्धी. जाणो पाहासी तरी आधी, तपच जाण. एथ तप म्हणजे ते काई, ते याचे स्वरूप दाऊ पाही. मग भेदिले गुणी तिही, ते पाठी बोलो. तरी तपजे का सम्यक, तेही त्रिविध तू ऐक. शारीर मानसिक शाब्दिक गा. आता या तिही माझारी, शारीर तप अवधारी. तरी शंभू का श्रीहरी, पडियंता होये. ते या प्रिया देवतालया, यात्रादिके करावेया. आठे पहारी येया पाया, उलिग घापे. देवांगण मिरवणिया, अंगोपचार पूरणिया. करावेया म्हणिया, शोभती हात. लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेवो अंगेष्टी. अगा लोटीचे का काठी, पडिली जैसी. आणि विद्या विनयादिकी, गुणी जे वडील लौकिकी. ते या ब्राह्मणांची निकी, पायकै किजे. अथवा प्रवासे का पीडा, सिणले जे साकडा. ते जीव सुरवाडा आणि जती. सकळा तीर्थांची ये दुरे, जिये का माता पितरे. तिये सेवे किर शरीरे, लोण किजे. आणि संसारा ऐसा दारुणू, जो भेटले या हरे सिणू. तो ज्ञानदानी सकरणू, भजिजे गुरु. आणि स्वधर्माचे या आगिठा, देह जाड्याचे या कीटा. अष्टत्रिपुटी सुभटा, झाडी किजे. देह भूत मात्री नमनिजे, परोपकारी व्यामिजे. स्त्रीविषयी नियमिजे, नावा नावा. जन्मते निप्रसंगे, स्त्री देह सिवणे आंगे. तेथौनि जन्म आगवे, अबोटी किजे. भूतमात्राचे निनावे, तृणही ना सुडावे. किंबहुना सांडावे, छेदभेद. ऐसैसी जय शरीरी, रहाटीची पडे उजरी. ते शारीर तप घुमरी, आले जाण. पार्था समस्त ही करणे, देहाचे निप्रधानपणे. म्हणून येया ते मी म्हणे, शारीर तप. एवं शारीर जे तप, ते याचे दाविले रूप. आता ऐक निष्पाप, वाङ्मयते. अनुद्वेग करो वाक्यं, सत्यं प्रियहितं च यत्. स्वाध्यायाभ्यसनं चैव, वाङ्मयं तप उच्यते. तरी लोहे आंगतूक, न तोडिता चिकनक. केले जैसे देख, परिसे एके. तैसे न दुखविता सेजे, जावळिया सुख निफजे.
ऐसे साधुत्व की देखिजे बोलणा जिये. पाणी मुदला झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये. तैसे एका बोलिले होये सर्वाही का. जोडे अमृताची सुसरी, ते प्राणा ते अमर करी. स्नाने पापताप निवारी, गोडी ही दे. तैसा अविवेकुही फिटे, आपुले अनादित्व भेटे. ऐकता रुची न विटे, पियुषी जैसी. जरी कोणीही करी पुसणे, तरी ऐसे होआवे बोलणे. ना तरी आवर्तवणे, निगमका नाम. ऋग्वेदादी तिन्ही, प्रतिष्ठी जती वाग्भुवनी. केली जैसी वदनी, ब्रह्मशाळा. ना तरी एकाधे नाव, तेची शैवका वैष्णव. वाचे वसे ते वाग्भव, तप जाणावे. मनः प्रसाद सौम्यत्वं, मौनमात्मविनिग्रह. भाव संशुद्धिरित्येतत्, तपो मानसमुच्यते. आता तपजे मानसिक, तेही सांगो ऐक. म्हणे लोकनायक नायकुतो. तरी सरोवर तरंगी, सांडिले आकाश मेघी. का चंदनाचे उरगी, उद्यानवन. नाना कला वैषम्ये चंद्रू, का सांडिला आधी नरेंद्रू. ना तरी क्षीर समुद्रू, मंदराचळे. तैसे नाना विकल्प जाळे, सांडून गेले या सकळे. मन राहे केवळे, स्वरूप जे. रत्ने विण प्रकाशू, जाड्यते विण रसू. पोकळी विण अवकाशू, होये जैसा. तैसी आपुली सोये देखे, आपुले या स्वभावामुके. हिमवंता आंगिके, हिवो नेदी. मग न चलते कलंके विण, शशिबिंब जैसे पार्वण. तैसे चोखिसी थारपण, मनाचे जे. बुजली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धाप. तेथका होईल वाप, निजवृत्तीची. म्हणून विचारावे या शास्त्र, राहाटवावे जे वक्त्र. ते वाचेचे ही सूत्र, हाती न धरी. ते स्वभावे लाभलेपणे, मनपणही वरू नेणे. शिवतले जैसे लवणे, आपुले निज. तेथके उठिती ते भाव, जिही इंद्रिय मार्गी धाव. घेऊनी टाकावे या गाव, विषयांचे ते. म्हणून तये मानसी, भावशुद्धीची असे आपैसी. रोमे विणशुद्धी जैसी, तळहातासी. काही बहु बोलो अर्जुना, जय हे दशा ये मना. ते मनस्तपा अभिधाना, पात्र होये ते. तरी असो हे जाण, मानसतपाचे लक्षण. देवो म्हणे संपूर्ण, सांगितले. म्हणून देहे वाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते. ते सामान्य तप तू ते परिसविले. आता गुणत्रय संगे, हेची विशेष त्रिविध्यरिगे. तेही ऐकगा चांगे, प्रज्ञा बळे. श्रद्धया परया तप्तन, तपस्तत् त्रिविधन्नरेहे. अफलाकांक्षिभिर्युक्ते, सात्विकं परिचक्षते. तरी हे चितप त्रिविध, जे दाविले तुझ विशद. तेची करी श्रद्धा प्रसिद्ध, सांडूनी फळ. जय पुरतिया सत्वशुद्धी, आचरिजे आस्तिक्य बुद्धी. ते ते या तेची गा प्रबुद्धी, सात्विक म्हणिपे. सत्कारमान पूजार्थं, तपोदंभेन चैव यत्. क्रियते तदिह प्रोक्तं, राजसंचलमध्रुवं. तरी तपियेपणा लागी, दुजित्राय जोडूनि जगी. महत्वाद्रिच्या शृंगी, बैसावेया. त्रिभुवनीचे या सन्माना, नवचावेया ठाया आना. धुरेचे या आसना,
भोजना लागी। विश्वेचे या स्तोत्रा आपण होवावे पात्रा, विश्वे आपुलिया यात्रा कराविया। लोकांची या विविधा पूजा, आश्रो न धरावे या दुजा, भोग भोगावे वोजा महत्वाचिया। आंगा बोल माखुनी तपे, विकावे या आपणापे, अंगनाही न पडपे जिया परी। हे असो धनमानी यास, बांधोनी की जे सायास, ते चित पराजस बोली जेगा। परिपहुरणी जे दुहिले, ते गोरून दुभे वियाले, का उभे सेत चारिले ते राशी न पुरे। तैसे फोकरिता तप, की जे साक्षेप, ते फळी तव सोप निरा जाये। ऐसे निष्फळ देखवनी करिता, माझारी सांडी पांडुसता, म्हणोनी नाही गा स्थिरता तपातेया। एरवी तरी आकाश मांडी, जो गाजवनी ब्रह्मांड फोडी, तो अकाल मेघु काई घडी राहातू असे। तैसे राजस तपते जे होये, ते फळी किरवांझ जाये, परी आचरणी ही नोहे निर्वाहो तेया। मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः, परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्। आता ते चितप पुडुती, तामसय्येची जय्ये रीती, ते परत्रा आणि कीर्ती रुसोनी किजे। केवळ मूर्खपणाचा वारा, जीवी घेऊनी गा धनुर्धरा, नाव ठेवी जे शरीरा वैरियांचे। पंचाग्नीची हडगी, खोलवी जती शरीरा लागी, इंधन की जे हे आगी आतुलची। माथा जाळी ती गुगुळू, आंगी घाली जती गळू, बंधी लांबी जती जाळू आपण पाची। दवडवनी श्वासोश्वास, की जती वायोचे उपवास, का घेई जती धूमाचे घास अधोमुखे। हिमोदके आकंठे, खडके सेवी जती तटे, जितिया मांसाचे चिमटे तोडी तिजेथ। ऐसिया नाना परी हे काया, घाये सूता धनंजया, तपकी जे नाशावेया पुढे लाते। अंग भारे सुटला धोंडा, आपण नुकोनिया खांडा, वरी पडिले या रगडा करी जैसा। तेवी आपुलिया आटणिया, सुखे असता प्राणिया, जिया विया सिराणिया किजतिगा। किंबहुना हे वो खटी, घेऊनी क्लेशाची हातवटी, तपनी फजे ते गा किरीटी तामस होये। एवं सत्वादिकांच्या अंगी, पडिले तपतीही भागी, झाले ते तुझ चांगी दाविले व्यक्ती। आता बोलता प्रसंगा, आले म्हणोनी पैगा, करू रूप दानलिंगा त्रिविधा तेया। एत गुणांचे निबळे, दानही त्रिविध असे झाले, तेची ऐक पहिले सात्विक ऐसे। दातव्यमिति यद्दानं, दीयते नुपकारिणे, देशे काले च पात्रे च तद्दानो सात्विकं स्मृतम्। तरी स्वधर्मा आतवते, जे मिळे आपण पेयाते, ते देई जे बहुते सन्मान योगे। जाले या सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वापेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखतसो। अनर्घ्य रत्न हाता चढे, ते भांगाराची ओढी पडे, दोन्ही जाली तरी न जोडे लेते अंग। परिसणू सुहृद संपत्ती, ये तिन्ही एके मिळती, जे भाग्य धरी उन्नती आपुल्याविषयी। तैसे निफजवावे या दान, जे सात्विकासी ये संवाहन,
ते देशु कालु भाजन द्रव्य ही मिळे. तरी आधी तव प्रयत्नेसी होआवे कुरुक्षेत्र का कासी. ना तरी तुके जोडे इहिसी तो देशु ही हो. तेथ रविचंद्रादि राहु मेळू होता पाहावा पुण्य काळू. का ते या सारिखा निर्मळू आणि कही हो. तैशा काळी तिये देशी होहावी पात्र संपत्ती ऐसी. मूर्ती धरिली आहे गाजैसी शुचित्वे का. आचारांचे मूळ पीठ वेदांची उत्तर वेठ. ते द्विजरत्न चोखट पाउनिया. मग ते याचे आठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता. परिप्रिया पुढा कांता रिगे तोषवनी. का जयाचे ठेविले ते या देऊनी होईजे उतराइया. नाना हडपे विडाराया दिधला जैसा. तैसे निष्कामे जीवे भूम्यादी अर्पावे. किंबहुना हावे नेदावे उठो. आणि दान जया देयावे तेया ते ऐसे या पाहावे. जेया घेतले नुमचवे काईसे निही. साधु घातले या आकाशा नेदी प्रतिशब्दुका जैसा. का पाहिला आरिसा येरीकडे. उदकाची भूमिके आफळिलेनी कंदुके. उदयलेनी कवतुके न येईजे हाता. नाना वसोवा घातला चारू माथा तुरंबिला बुरू. न करी प्रत्युपकारू जिया परी. तैसे दिधले दाते याचे जे कोणेही आंगे नुमचे. अर्पिले या साम्यते याचे की जे पैगा. ऐसिया सामग्रिया दान निफजे वीर राया. ते सात्विक दानावर्या सर्वाही जाण. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः. दीयते च परिक्लिष्टं तद्दानौ राजसंस्मृतं. आणि तोच देशु काळू घडे तैसाच पात्र मेळू. दान भागोही निर्मळू न्यायकतू. का चित्ती धरून दुबते चारी जेवी गायिते. का पेव करूनी आईते पेरू जाईजे. का दिठी घालूनी ऐहेरा आवंतु जाईजे सोयीरा. वाण धाडीजे घरा वंशियाचे या. पै कळांतर गाठी बांधिजे मग पुढिलाचे काज किजे. पूजा घेऊनी रसू देईजे पीडितासी. सेजे याजे दान देणे तो तेणेची गा जीवने. पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का. अथवा कोणेही वाटे जाता घेतले उमचवून सकता. मिळे जरी पांडुसता द्विजोत्तमो. तरी कवडिया एकासाठी अशेषा गोत्राचे चिकिरीटी. सर्व प्रायश्चित्त सूये मुठी ते याचिये. ते विपारलौकिके फळे वांछिजती अनेके. ना देईजे तरी ते भुके एकाही नोहे. तेही ब्राह्मणुने ओसरे शेषी हाणीचे निझासुरे. सर्वस्व जैसे चोरे नागवुनी नेले. काई बहु सांगो सुमती जे दिजे इया मनोवृत्ती. ते दान त्रिजगती राजसपै. अदेश काले यद्दान म पात्रेभ्यश्च दीयते. असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतं. मग म्लेच्छाचे वसवटे दांगाणे हान कैकटे. कासिंह बीरे चौहटे नगरीचे ते. तिही तिही ठाई मिलनी समयो सांज वेळ कारजनी.
ते वेळी उदारा होणे का धनी चोरीयेच्या पात्रे भाट नागारी सामान्य स्त्री जुवारी जिये मूर्तिवंते भुरुरी भूतलेया रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे या भारणी गीत भाटिवतो श्रवणी कर्ण जपू ते याही वरी अळुमाळू घे फुला गंधाचा गुग्गुळू तव भ्रमाचा तो वेताळू अवतरेची एया ऐसे निजे जे देणे ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैवगुणे आणि कही एक विपाये गुणाक्षर पडे टाळिये कावळा सापडे तैसे तामसा पर्व घडे पुण्यदेशी तेथ देखवनी तो आथिला योगू मागोही आला तोही द्रव्या चाडेला भाळे जरी तरी श्रद्धा न धरी जीवी ते या माथाही न खालवी स्वयं न करी ना करवी अर्घ्याधिक आले या न घली बैसो तेथ गंधाक्षतांचा अतिसो हा प्रसंगु किर असो तामसी नरी पै बोळ विजेरणा इतू तैसा झाकवी ते याचा हातू धिक करणे याचा बहुतू प्रयोग तेथ आणि जया ते जे दे किरीटी तया ते उमाणी ते यासाठी मग कुबोले कालोटी अवज्ञेच्या किंबहुना असो या परी मोल वेचणे जे अवधारी ते या नाव चराचरी तामसदान ऐसी आपुल्या चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अवधानी राजतनया एथ मी जाणतसे विपाये तू गा ऐसे कल्पिसील मानसे विचक्षणा जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरिका वेखासे सदोष येर बोलो परिन उसंतिता विवसी भेटी नाही निधानासी काधून सांडिता जैसी वातीन लगे तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड ते भेदणे या ते कीड म्हणावेगा आम्ही श्रद्धादिदानात समस्त ही क्रिया जात सांगितले कागा व्याप्त तिही गुणी तेथ भरवसे नीतीनी न सांगोची ऐसे मनी सत्व दावावे या दोनी बोलिलो ये रे जे दोहो माझी तिजे असे दोन्ही सांडिताची दिसे ते अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप तैसे रजतम विन्यासे तिजे जे उरतसे ते सत्व हे आपैसे भावासिये एवं दावावे या सत्व तुझ निरूपिले तमरज ते सांडूनि सत्वे काज साधी आपुले सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे पावसी तै करतळे आपुले निज सूर्ये दाविले सांते काही एक न दिसे तेथे तेवी सत्वे केले फळाते का इनेदी हे किर आवडता विखी शक्ती सात्विकी आथिनिकी आणि मोक्षेसी एकी मिळणे जेणे ते एक अगाधची आहे ते याचा सावा वो जैला आहे ते मोक्षाच्याही होय गावी सरते पै भांगार जै पन्हरे राजवळीची अक्षरे लाहे तैची सरे जिया परी स्वच्छे शीतले सुस्वादे जळे होती सुखप्रदे परिपवित्रत्वते संबंधे तीर्थाचेनी नैनसो भले तैसी थोरी
परी गंगा जय अंगीकारी, तैची तिये सागरी प्रवेशुगा। तैसे सात्विका कर्मा किरीटी, येता मोक्षाची ये भेटी, न पडेगा आडकाठी ते वेगळे आहे। हा बोलू ऐकत खेवी, अर्जुना आरतीन समाये जीवी, म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते। तेथ तो कृपाळू चक्रवर्ती, म्हणे ऐकते याची व्यक्ती, जेणे सात्विके ते मुक्ती रत्न देखिले। ओम तत्सदिति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविधः स्मृतः, ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा। तरी अनादि परब्रह्म, जे जगदादिकांचे धाम, ते याचे एक नाम त्रिधा पै असे। ते किर अनाम अजाती, परी अविद्या वर्गाची ये राती, माझी ओळखावे या श्रुती खूण केली। कष्टले संसार सीणे, ते देवो येती गाऱ्हाणे, ते या वो दे नावे जेणे तो संकेतुहा। ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतू द्वैतत्वे भेटावा, तो मंत्र देखिला कणवा वेदे बापे। मग दाविले निजेणे एके, ब्रह्म आळविले कवतिके, मागा असता ते ठाके पुढा उभे। परी निगमाचल शिखरी, जे उपनिषदार्थ नगरी, आहाती ब्रह्माच्या एकहारी ते यासिची। हे ही असो प्रजापती, शक्ती जे सृष्टी करीती, ते जे या एका आवृत्ती नावाचिया। सृष्टीचे या उपक्रमा, पूर्वी वीरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता। मग ईश्वरा ते नेदखे, ना सृष्टीही करू न शके, तो एकू थोरू केला एके नावे जेणे। जे याचा अर्थ जीवी ध्याता, जे वर्णत्रय जपता, विश्वसृजना योग्यता आली ते या। तेव्हा रचिले ब्रह्मजन, ते या वेद दिले शासन, यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले। पाठी नेणो केती येर, सृजिले लोक अपार, जाले ब्रह्मदत्त अग्रहार त्रिभुवन। ऐसे नाम मंत्रे जेणे, धात्रे याते अढंच करणे, ते याचे रूप ऐक म्हणे श्रीकांत तो। तरी सर्व मंत्रांचा राजा, तो प्रणवू आदि वर्णु बुझा, आणि तत्कारु दुजा तिजा सत्कारु तो। एवं ओम तत्सदाकार, ब्रह्मनांदता हे त्रिप्रकार, हे फूल तुरंबिता सुंदर उपनिषदाचे। येणेसी हो उनी एक, जे चाले कर्म सात्विक, तै कैवल्या ते पाईक घरीचे करी। येरवे कापुराचे थळीव, आणून देईल दैव, लेवो जाणणे याची अडव तेथ असे। तैसे आदरी जैल सत्कर्म, उच्चरी जैल ही ब्रह्मनाम, परिनेणी जैल जरी वर्म विनियोगाचे। तरी महंताची या कोडी, घरा आणि लिया ही वोढी, मानुने दिता परवडी मुदल तुटे। काले यावे या चोखट, टीक भांगार एकवट, घालूनी बांधली मोट गळा जेवी। तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगे विणकाम विफळ होये। अगा अन्न आणि भूक, पासी असे परिदेख, जेऊ नेणता बालक लंघनेची। का स्नेहा सूत्रा वैश्वानरा, झाले या जरी संसारा, हातवटी नेणता वीरा प्रकाश नोहे। तैसे बोले कृत्य पावे, तेथिचा मंत्रुही आठवे, परिव्यर्थ ते आघवे विनियोगे विण। तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रियाः,
प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. म्हणोनी वर्णत्रयात्मक जे हे ब्रह्मनाम एक, विनियोग तू ऐक याचा आता. नामीची अक्षरे तिनी, कर्मा आदि मध्य निदानी, प्रयुंजावी पै स्थानी इहि तिहि. हेची एकी हातवटी, घेऊनी हा न किरीटी, आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माचिये. ब्रह्मेसी होवावेया एकी, तेन वंचती यज्ञादिकी, जे चावळले ओळखी शास्त्रांचिया. ते आधी तव ओंकारू, ध्याने करीति गोचरू, पाठी आणि ती उच्चारू, वाचे हि तो. तेणे ध्याने प्रकटे, प्रणवोच्चारु स्फुटे, लागती मग वाटे क्रियांचिये. अंधारी अभंगु दिवा, अडवी समर्थ बोळावा, तैसा प्रणवू जाणावा कर्मारंभी. उचित देवतोद्देशे, द्रव्ये धर्मे बहुवसे, द्विजद्वारा हवन हुताशे, त्यजी तिते. आहवनी यादिवन्ही, निक्षेपरूपी हवनी, यजीति पै विधानी पुढे होऊनी. किंबहुना नाना याग, निष्पत्तीचे घेऊनी आंग, करीति नावडूनी त्याग उपाधीचा. का न्याये जोडल्या पवित्री, भूम्यादिकी स्वतंत्री, देशकाल सत्पात्री देती दाने. अथवा एकांतरा कृच्छ्री, चांद्रायणे मासोपवासी, शोषुनिगा धातुसी करीति तपे. एवं यज्ञदान तपे, जिये गाजति बंधरूपे, तिहीची होये सोहपे मोक्षाचे तेया. स्थळी नावा जिया दाटिजे, जळीतिया जे वितरिजे, ते विबंधकीची कर्मी सुटिजे नावे एके. परिहे असो ऐसिया, यज्ञदान तपक्रिया, ओंकारे सावाईलिया प्रवर्तती मोक्षी. तिया मोटकिया जवफळी, रिगो पाहाती निहाळी, प्रयुंजी तितिये काळी तच्छब्दुहा. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञतपक्रियाः, दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते, जे तच्छब्दे बोलिजते पैल वस्तू. ते सर्वाधिकत्वे चित्ती, तद्रूप ध्याऊनि सुमती, उच्चारे ही तेची व्यक्ती आणि ती पुढा. म्हणती तद्रूपा ब्रह्मातिया, फळेसी येती सकळ क्रिया, तेची होतु आम्हा भोगावेया काही चिनरो. ऐसे तदात्मक ब्रह्म, तेथ उगाणो निकर्म, अंग झाडी तिन मम येणे बोले. आता ओंकारे जे आदरिले, ते तत्कारे समर्पिले, या रीती जे या आले ब्रह्मत्व कर्मा. कर्म किर ब्रह्माकारे, झाले तेणेही नसरे, जे करीते नसी दुसरे आहे म्हणोनी. मीठ आंगे जळी विरे, परीक्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारे जाणते द्वैत. आणि दुजे जव घडे, तव संसार भय जोडे, हे देव आपुले नितोंडे बोलती वेदे. म्हणोनी परतत्वे ब्रह्म असे, ते आत्मत्वे परियवसे, तच्छब्दू एया ऋणादोसे ठेविला देवे. तरी ओंकार तत्कारी, झाले ब्रह्म कर्म शरीरी, जे प्रशस्तादि बोलवेरी वाखाणिले. प्रशस्ती कर्मी तिये, सच्छब्दा विनियोग आहे, तोची आईका होये तैसा सांगो. सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते. प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते. तरी सच्छब्दे येणे, आटूनी असंताचे नाणे, दाविजैल अव्यंगवाणे सत्तेचे रूप. जे सत्तेचे काले देशे, हो नेणेची अनारिसे,
ते आपण आपण असे अखंडित. हे दिसते जे तुले आहे ते असंतपणेची नोहे. देखता रूपी सोये लाभे जेयाची. तेणेसी प्रशस्तते कर्म जे जाले सर्वात्मक ब्रह्म. देखिजे करुनिया सम ऐक्य बोधे. तेत तरी ओंकारु तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे. ते गिळूनी होईजे एकसरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू. जाणा म्हणे श्रीरंगू मीन म्हणे हो. ना मीच जरी म्हणे तरी दुजे हे उणे. म्हणोनी हे बोलणे देवाचेची. यज्ञे तपसी दाने च स्थिती सदिती चोच्यते. कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. आता आणिकीही परी सच्छब्दू हा अवधारी. सात्विका कर्मा जो करी उपकारू. तरी संतेची कर्मे चांगे चालिली अधिकार बगे. परी एकाधेनिका आंगे हिणावती जई. तै उणे एके अवेवे शरीर ठाके आघवे. का अनेगहान भावे राभस्याची गती. तैसे एकेची गुणे विण संतची परी असंतपण. कर्मधरी करी गा जाण जिये वेळे. तेव्हा ओंकार तत्कारी सावा इला चांगी परी. सच्छब्दू हा कर्मा करी जीर्णोद्धारू. ते असंतपण फेडी आणि सद्भावाची रूढी. निजसत्वाची या प्रौढी सच्छब्दुगा. दिव्यौषध जैसे रोगिया का सावावो ये भंगलेया. सच्छब्दू कर्मा व्यंगलेया तैसा जाण. अथवा काही प्रमादे कर्म आपुले मर्यादे. चुकोनी पडे निषिद्धे वाटे हान. चालते यासी ही मार्गू सांडे. पारखियासी अखरे पडे. राहाटी माझी न घडे काही एक. म्हणोनी तैसे या कर्मा राभसे सांडे महिमा. असाधुचे या दुर्नामा येवो पाहे जई. तेथ हागा सत्शब्दू येरा दोहो प्रबुद्धू. प्रयुंजिला करी साधू कर्मा तेया. लोहा परिसाची घृष्टी वोहळा गंगेची भेटी. मृता जैसी वृष्टी पियुषाची. परी असाधु कर्मा तैसा सच्छब्दु प्रयोग वीरेशा. हे असो गौरवची ऐसा नामाचा येया. घेऊनी तेथीचे वर्म जे विचारीसी हे नाम. ते केवल हेच ब्रह्म जाणसी तू. पाहे पा ओम तत्सत ऐसे. हे बोलणे तेथ नेत असे. जेथोनिका हे प्रकाशे दृश्य जात. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट. ते याचे हे आंतुवट व्यंजक नाम. तरी आश्रयो आकाशा अवकाशचिका जैसा. नामा अनामिया तैसा अभेदु असे. उदयलेया आकाशी रविची रविते प्रकाशी. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्माकारी. म्हणोनी त्र्यक्षर हे नाम नो हे जाण केवळ ब्रह्म. एयाही लागी कर्म जे जे किजे. ते याग अथवा दाने तपादिके ही गहने. तिये निफज तुका न्यूने हो उनिठाती. परिपरिसाचे या ओरकली नाही चोखा किडाची बोली. तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती. उणे या पुरे यांची या परी न उरती तेथ अवधारी. निवडून येती सागरी सरिता जैसिया. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती. सांगितली उपपत्ती डोळ सागा. आणि एके काही अक्षरा वेगवेगळा वीरा. विनियोग गुणागरा बोलिला रीती.
आता एवं सुमहिम म्हणोनी हे ब्रह्मनाम जाणितले की सुवर्म राया तुवा तरी येथोनी याची श्रद्धा उपलविली होये सर्वदा जे जे याचे केले जाले या बंधा उरो नेदी जिये कर्मी हा प्रयोगू अनुष्ठिजे सद्विनियोगू तेथ अनुष्ठिला होये सांगू वेदुचितो अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह नाना सांडूनि हे सोये मोडूनि श्रद्धेची बाहे दुराग्रहाची चित्राये वाढवनिया मग अश्वमेधा कोडी किजे रत्नी भरून पृथ्वी दिजे एकांगुष्ठे ही तपिजे तपसाहस्रे जलाशयाचे निनावे समुद्रची किजतू नवे परिकिंबहुना आघवे वृथाचिते पाषाणी वरिशले जैसे भस्मी होमिले काखे वदिधले साउलिये जैसे चढकणा गगन हाले अर्जुना तैसा समारंभुसुना गेला चितो घाणा गाळिले गुंडे तेलना पेंडी जोडे तैसे दलिद्रत्व तेवडे ठेलेची आंगी गाठी बांधली खापरी एथ अथवा पैलतीरी न सरोनी जैसी मारी उपवासी गा तैसे कर्म जाते तेणे नाही इहिकीचे भोगणे तेथ परत्रके कवणे आक्षेपावे म्हणवनी ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी किजे जो धांदा हे असो सीणून सुदा दृष्टा दृष्टी तो ऐसे कलुष करी केसरी त्रितापतिमिरत मारी श्रीवीरवर नरहरी बोलिले तेणे तेत निजानंदा बहुहसा माझी अर्जुनु तो सहसा हारतला चंद्र जैसा चांदिणेनी अहो संग्रामु हा वाणिया मापे नाराजांचिया अणिया सोनी मांस घे मवणिया जीवितेसी ऐसे यांचे या घरी कर्कसे भोगीजे स्वानंद राज्य कैसे आजी भाग्योदयो हान असे आनी ठाई संजयो म्हणे कौरवराया गुणारी झोरी पुचेया आणि गुरुही हा आमचेया सुखाचा स्वामी हान पुसता हे गोठी तरी देवो सोडिते का गाठी तै कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी होतो अज्ञानाच्या अंधारा वो संतीत जन्मवाहारा तो आत्मप्रकाश मंदिरा आतु आणिलो एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे हा उपकारू म्हणून व्यास सहोदरू गुरुत्वे होये तेवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो एया नृपती खुपैल म्हणून केती बोलो असो ऐसी हे बोली सांडिली येरी गोठी आदरिली जे पार्थे कापुसिली श्रीकृष्णा तेची जैसे पुसणे जाणणे तैसे मीही करीन बोलणे ऐका जी ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायै योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धादिनिरूपणयोगो नाम सप्तदशोऽध्यायः।